हॅलो फ्रेंड्स, मी चेतन काळे. आज आपण काही कॅल्क्युलेशन ट्रिक बघणार आहे. तर आज आपण बघणार आहोत कोणत्याही संख्येला 5ने भागाकार करताना तो सोप्या पद्धतीने कशा प्रकारे करायचा. चला तर आज आपण पहिलं गणित बघणार आहोत. चला आपण आज सोप्या गणितापासून सुरुवात करू. 2 नंबरच्या गणितापासून सुरुवात करू. 30/5 अशा या गणितामध्ये काय करायचं माहीत आहे का? 30ला आहे ना, 30ला डबल करायचे. 30ला डबल करायचे 60 आणि एक शून्य काढून टाकायचा, म्हणजे याचं उत्तर येईल 6. चला तुम्हाला अधिक समजण्यासाठी दुसरं गणित बघू. 70/5 तर 70चे डबल करायचे. 70चे डबल होतील 140 आणि एक शून्य काढून टाकायचा, म्हणजे उत्तर येईल आपलं 14. चौथं गणित बघू. चौथं गणित आहे 90/5. यामध्ये 90ला डबल करायचे आणि एक शून्य काढून टाकायचा. 90चे डबल होतील 180, म्हणजे एक शून्य काढून टाकायचा, हे होतील 18. पाचवं गणित बघू. पाचवं गणित आहे 180/5. तर 180चा डबल करायचे. 180चा डबल होतील 360. तर 360 म्हणजे एक शून्य काढून टाकायचा, म्हणजे याचं उत्तर येईल आपलं 36. सहावं गणित बघा. सहाव्या गणितामध्ये आहे 150/5. तर 150च्या डबल करायचे. मग 150च्या डबल होतील 300. 300मध्ये एक शून्य काढून टाकायचा, याचं उत्तर येईल 30. आता चला सातवं गणित बघू आपण. सातव्या गणितामध्ये आहे 33/5. तर यामध्ये 33च्या डबल करायचे, ते होतील 66. आणि आपण एक शून्य काढून टाकत होतो, तर इथं आहे ना, एक शून्य इथं लावावं लागेल आपल्याला. 1 पॉईंट इथं लावावा लागेल. अशाच प्रकारे आपण पहिलं गणित सोडलं होतं, ते समजण्यासाठी तुम्हाला एक सांगतो आता. 12/5. 12च्या डबल करायचे. 12चे डबल होतील 24. यामध्ये आपण एक शून्य काढून टाकत होतो. इथं तर शून्य नाही आहे, मग एक पॉईंट इथं लावून द्यायचा. 2.4. चला आपण आता आठवं गणित बघू. 422/5. आता यामध्ये 422च्या डबल करायचे, हे होतील 844. यामध्ये एक शून्य असला तर काढून टाकत होतो. यामध्ये शून्य नाही आहे, म्हणून इथे एक पॉईंट द्यायचा. याचं उत्तर येईल 84.4. चला 9वं गणित बघू आपण. 9वं गणित आहे 110/5. तर 110च्या डबल करायचे, 220. यामध्ये बघा आता एक शून्य आहे, हा शून्य काढून टाकायचा, तर याचं उत्तर येईल 22. आता 10वं गणित बघा. 456/5. याचे डबल करायचे. 456चे डबल होतील 6 आणि 12 912. इथे एक शून्य नाही आहे, तर आपण एक पॉईंट इथं लावून द्यायचं. याचं उत्तर येईल 91.2. तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. थँक्यू.